महाबळेश्वर, निसर्गाच्या कुशीत. शैलेश आणि त्याचे मित्र अन्वेषणाच्या शोधात रविवारी महाबळेश्वरचा प्रवास सुरू करण्यासाठी सज्ज होते. वर्षभराच्या धावपळीपासून मुक्त होण्यासाठी त्यांनी पावसाळ्यातील या निसर्गरम्य ठिकाणी जाण्याचा निर्णय घेतला. सह्याद्री पर्वतरांगेत वसलेले महाबळेश्वर त्याच्या थंड हवामानासाठी आणि निसर्गाची संपन्नता अनुभवण्याचे एक प्रमुख ठिकाण आहे. सकाळी लवकरच मित्रांनी प्रवासाला सुरुवात केली. गाडीत चालत असताना त्याची चैतन्यशील चर्चा आणि संगीताने वातावरण अधिक रोमांचक झाले. घाटातील वळणांनी त्यांच्या प्रवासाला साहसी अनुभव मिळवून दिला. शुभ्र धुकं, थेंबधारा आणि हिरव्या वळणांनी त्यांच्या उत्सुकतेला अधिकच उत्तेजित केले. महाबळेश्वर पोहोचल्यावर ते थंडगार वातावरणाशी प्रेमात पडले. वेण्णा तलावावर बोटिंग करून त्यांनी शांततेचा आणि निसर्गाचा खरा आनंद घेतला. प्रसिद्ध एलिफंट हेड पॉइंटवरील अद्वितीय दृश्ये पाहून आणि सह्याद्रीच्या धुक्यातून सौंदर्याचा अनोखा अनुभव घेतला. प्रतापगड किल्ला. दुपारी त्यांनी प्रतापगड किल्ला पाहिला. हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा एक महत्त्वाचा भाग आहे. गडावर चढताना डोंगरमाथ्यावरील वारा आणि सभोवतालचं दृश्य पाहून त्यांना शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची आठवण झाली. गडावरून दिसणाऱ्या विस्तीर्ण परिसराने त्यांना इतिहासाच्या जवळ नेले. महाबळेश्वरच्या निसर्गरम्य परिसरात प्रवेश केल्यावर स्ट्रॉबेरीची गोड चव घेणे हे एक आवश्यक अनुभव आहे. आपल्या मित्रांसह स्ट्रॉबेरी गार्डनला भेट देताना ताज्या स्ट्रॉबेरीचे स्वाद त्यांना नवा जोश आणि समाधान देत होते. स्ट्रॉबेरी आईस्क्रीम, जॅम आणि शेकने थंडगार अनुभवाची गोडसर आठवण मनात कोरली. दिवसाची सुंदर समाप्ती केट्स पॉइंटच्या साक्षीने झाली. सूर्य मावळत आला तेव्हा आकाशाला रंगवणारी लालसर छटा आणि ढगांची सफर निसर्गाची कलात्मकता दर्शवते. या क्षणांनी त्यांच्या मनाला शांततादायक स्पर्श दिला. महाबळेश्वरचा हा प्रवास केवळ दृश्यमान सौंदर्यच दाखवून गेला नाही, तर निसर्गाशी अनोखी नाळ बांधण्याचा अनुभव दिला. गप्पांचे आणि हसण्याचे आवाज या आठवणींना अविचल ठेवतात. वास्तवात निसर्गातली साधेपणाची शिकवणच जीवनातील खरी शांती आणि आनंद आहे.